आणि लगे गोरोबा काका एवढे रंगले स्वतःचा पोरगा पाया खाली चंगरला. कबीर महाराज एवढे रंगले पोटरी फोडली कुत्र्यानं तरी भानावर नाही. जनाबाई डोईचा पदराला खाद्यावरी बरल्या बाजारी जाई नामी आता मुझं कोण मना करी. रंगला असे रंगे तुका विठ्ठल सर्वांगी मी माझी आईशी आठवण विसरले जायच्या अंतकरण पार्था तोची संन्यासी जाण. पार्था तोची संन्यासी जाण निरंतर माझा जो या रंगात रंगतो. बाबा जगाचा बाप आला या कीर्तनात. बोलवायची पावर पाहिजे. ये रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा पावर पाहिजे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पोलीस पाटील तेथे पांडुरंग उभा जगाचा बाप येतो. बाबा या धर्ममंडपात येण्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी जयाची वाची पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्र ओळखीचे. एक वेळ यावया अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुलभ हरिपाठ तिळ तिळ पुण्य साच पडे तरी बहुता जन्मीचे जोडे नाम तुझे वाचिशी अतुडे समागम घडे संतांचा. सोपी गोष्ट आहे काही फार जन्माचं पुण्य कृतय ध्याते विष्णू त्रेते जितो मखे द्वापारी परिचारणम कलित दो हरि कीर्तना. कलियुगी माझे करावे कीर्तन तेने नारायण नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे या सुखा कारणे चालले हो. देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बाबा हा भगवंताचा धर्ममंडप आहे. यादीत नाव येतं प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबारी शुक शौनक भीष्मनाल व्यान्य रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ बिभीषणादीन मा पुण्यानी परम भागवतान स्मरती. पण केव्हा या धर्ममंडपामध्ये टोचणारा खडा जरी उचलून फेकला तरी ना यादीत लय लोकांना अभिमानी मी काय नाही. तो प्रेत घरात पडेल राहतो बाहेर खिचडी शिजते. लोकांना काही घेणं नाही बाबा. अन्नदान दान धर्म गरुड पुराण ज्याला जास्त अभिमान असेल त्यानं गरुड पुराण वाचा. पहिल्या अध्यायामध्ये आलं 17 गावं लागतात. वैतरणी नदीचा प्रवास. तुम्ही जर वस्त्रदान केलं यम नेता त्यावेळेला ऊन वारा थंडी त्याच्यापासून कामात पडतं. इथं दान केलं तर ते नेताना. तुम्ही जर चप्पल बूट दान केले तर यम नेता त्यावेळेला ओढत ताळत त्यावेळेला तिथं कामात पडतात. दान केले तर चप्पल बूट दान केले तर लोकांचे मारले तर तिकडची गोष्ट. बाबा रामानं सोन्याचे सीता 16,108 दान केल्या. आम्ही होतो तिथे म्हणून त्याला एवढ्या बायका पुढच्या जन्मात भेटल्या. आपलं कच चालला 11 रुपये शेरभर गहू देऊ सगळं घरदार जेवायला येऊ माणसाचा डबा कुत्र्याचं वाढण बी नेऊ आणि शेवटच्या दिवशी बाया कसून हिशोब बी पाहू. तिकडची गोष्ट तुमच्याकडची नाही. बाबा रंगून द्यायला पाहिजे. या रंगात फार जन्माचं पुण्य पाहिजे. हो रामायणात कथा आली. विदर्भ देशाचा राजा मरण पावला. त्यानं ब्रह्मदेवाला विचारलं देवा मला भूक लागली मी काय खाऊ. ब्रह्मदेवानं सांगितलं तुझा उतारा दाखव. कर्ज कशावर भेटतं उतार्यावर. मग ते बदललं आता. नोटा माणसं आपल्याला चिंता नाही. आपलं कसं घालेल लोटांगण मोकळं पटांगण. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे. या झोपडी माझ्या पारे आणि तिजोऱ्या यातून मोती चोऱ्या दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या आपल्याला चिंता नाही बाबा. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वैष्णवांचे शिरोमणी भगवान भोलेनाथ पंढरपूरचे पहिले वारकरी. विदर्भ देशाच्या राजानं अन्नदान केलं नाही त्याला वरून खाली यावं लागत होतं. मेलेले प्रेत खावे लागत होते. आपलं कसं चाललं. आपलं कोणत्या यादीत नाव आहे का भाऊ चालले
ये लवकर. आता कोणाला जाणार नाही, मी शपथ टाकतो. जो चालू केलं ना उठीन त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. शेजाऱ्यांना ताणून दिला जाऊ काका खाली पैसे म्हणा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवान भोलेनाथ पंढरपूरचा पहिला वारकरी भगवान भोलेनाथ. पहिला भजन्या श्रीराम जय राम जय जय राम. भगवान भोलेनाथ आपले पते भोलेनाथाचे बी घरात एवढ्या भानगडी. पार्वतीचा वाघ महादेवाच्या नंदीवर तुटून पडेल, महादेवाच्या गळ्यातला सर्प गणपतीच्या उजरावर तुटून पडेल, कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सर्पावर तुटून पडेल, जटेतून गंगा वाहते, कपाळावर अर्धा चंद्र ह्या भक्ताला संकेत आहे, पूर्ण चंद्र काबर नाही हा भक्ताला संकेत आहे. गरिबी आली लाजू नको, श्रीमंती आली माजू नको, लेणे को हरिनाम देणे को अन्नदान, तरणे को लिंता डुबणे को अभिमान. कंठामध्ये विष बाहेरून सर्प, अंगाला भस्म लावलं, कंठामध्ये विष बाहेरून सर्प, बरोबर हृदयात राम. ते भोलेनाथ एवढ्या भानगडी तरी सूत्र चालतं का? कारण विघ्न हर्ता गणपती बाप्पा आहे. पार्वतीच्या बाळा सती मागे लागली भोलेनाथाची. हा आपल्याला घर नाही, दार नाही, शेती नाही, संपत्ती नाही, एटीएम नाही, आधार नाही, कोणत्या बँकेत खातं नाही, काहीतरी करा. भोलेनाथाला रागाला सोन्याची लंका स्थापन केली. लंकेची चांगलं घर बांधल्यावर शांतता करायला चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे है ना. लंकेची स्थापना करायला चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे, शांतता करायला तेव्हा ब्राह्मण सापडेना. लय तपास केला. कश्यप ऋषीचा पुलस्त ऋषीचा मुलगा रावण. रावण तेव्हा एकच रावण होता सर, म्हणजे लय तपास केला रावण. रावण एवढा वाईट नव्हता, रावणाची भक्ती होती. विण्याचा तार तुटला, शरीराची नाडी ओढून बांधायचा, एक फुला पूर्ण पडलं मुंडकं कापून ठेवून द्यायचा. रावण आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं. रावणाच्या 3 प्रतिज्ञा, सोन्याला सुगंध आणेल भर झाला, आणला नाही वासान चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी प्रतिज्ञा, समुद्राचं पाणी गोड करेल भर झाला, गोड झाला नाही लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा, स्वर्गाला शिडी लावेल भर झालं, स्वर्गाला शिडी लावली नाही तर सगळे बेवडे सोडून जाते, माळकरी मागेच राहून जाते. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. आपण कुठे दमडके दालमे चिपडी खुशाम. त्याच्या मनात आला ना बाबा चांगल्या चांगल्या धुवा उडवून देतो. बड़न की होत बड़ाई, गरीब का कुछ नहीं, लेन देन सब अदृष्टन का खेल. विभीषण को लंका दी, हनुमान को तेल. उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता. कसौटी भक्तों की लेता, जिंदगी को तो कामने आले समर्था चामना, तो कामने आले समर्था चामना. हरिश्चंद्र राजा आणि तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. बड़न की होत बड़ाई, गरीब का कुछ नहीं, लेन देन सब अदृष्टन का खेल. विभीषण को लंका दी, हनुमान को तेल. उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता. कसौटी भक्तों की लेता, जिंदगी को डुबा देता और मुर्दे को तैराता. त्याच्या मनात आला बाबा, हा
विभीषण को हाँ लंका दे दी, उसके जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता। बाबा विभीषण लंकेत राहून बिघडला नाही, मंत्र अद्यत राहून सुधारली नाही, राम उभे आयुष्यात असला नाही, कृष्ण कधी रडला नाही, 16 सहस्र नारी कृष्ण ब्रह्मचारी, खंडीबरांना खासी दुर्वास उपवाशी, पांडवांच्या घरी देव वनवास, आंधळ्याचे 100 कौरव खलास, पितामह भीष्म अजन्म ब्रह्मचारी बाणाच्या शेयेवर, जटा एकदा तुटून पडला मांडीवर, ज्याच्या दर्शनाने शबरी तरली, एवढंच नाही ज्याच्या पायाच्या मातीच्या स्पर्शाने दगडाची पायी झाली. कोण होता तो? राम. राम जन्म लाग सख्या, रामाच्याही पोरान रामावर धनुष्य लावून दिला. आपला काय करेल म्हणून नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता, लहानपण देह का देवा मुंगी सागरी तरवा. बाबा 2च लोक श्रीमंत झाले आतापर्यंत या भूतलावर, 2च. कोण कोण? 2च लोक श्रीमंत झाले. कोण कोण? एक रतन खत्री, एक लंकेचा राम आणि एक द्वारकेचा कृष्ण. लंका सोन्याची, द्वारका सोन्याची. लंका जळाली, द्वारका बुडाली. कोणाच्या कामात पडली बाबा? आपलं काय चाललं? आपला खिडकीचा गजबी सोन्याचा नाही, आपल्या हातात फक्त सोन्याची अंगठी, ते बी पंक्तीत, बाकी इधर चलो, बाकी उधर चलो, बाकी मेरे पीछे आओ. आमचं असंच चाललं बाबा. अतिक्रमण वटा, त्याच्या पुढे खाटा, त्याच्या पुढे बकरीचा खुटा, 4 पत्र, 3 बकऱ्या, 2 बैल, 1 कोंबडी, कोंबडीवर डालो, डाल्यावर बाटली, बाटलीवर टीव्ही, अंटेना पडेल, छत्री उडेल, चॅनल गायब. ओम नमो जगदंबे करुणा तुझा अंबे करुणा प्रारंभे डफावर चांगलं आहे. मंडळी चांगली आली बाबा. काही का होईना, नाही तर बरेच गावाचं नाव मोठं, लक्षण खोटं. कीर्तन सुरू झालं, समोर पाहिलं 30 मंडळी असते. फ्यूज उडेल, डिओ पडेल, डायनामिक खराब, साफ्टिंगा जाईल, बर्नर उडेल, बुशिंगा जाईल, आट्या मारेल. अशा नेऊ नये का? सर्वांनी यायला पाहिजे. सकाळशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचे नामे. यारे आरे लहान थोर, सर्वांनी यायला पाहिजे बाबा. हो काय काय बोलो का लय डोकं आता बेका बाबा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. मी म्हणतो बसले बसू दे, चालले जाते मग काय. मी बोललो कोणा टाळी वाजवा का, कुठे बी बसा, कशी बी बसा, फक्त अशी उपगेलवानी बसू नका. इथे रावेरकडे माझ्यापुढे 95 वर्षाचं म्हातारा ते आले बी नांडवले. कीर्तन आटपल्यावर म्हणलं बाबा कीर्तन समजलं नाही का? ते 2-3 कार्यकर्ते आले, ते म्हणे ओ बुवा ते वैर आहे. म्हणलं ओ एक तास काठी टेकत टेकत ते म्हणे का मारला बाबा? बाबा म्हणे आई पंढरपूर आपल्या देशपालचे का? म्हणलं मेलो रे बा. एक तर म्हणे महाराज मी 1.5 वर्षापासून गळ्यात पाय टाकली, मला अजून देव दिसला नाही. म्हटलं मग तू मागची खाटक्याची उधारी दिली का? एकानं पाया पडल्या, 20ची नोट ठेवली, मी खिशात घातली. मेडिकलवर गेलो, म्हणलं गोळ्या द्या दादा. मेडिकलवाला म्हणून तुमचं डोकं फिरलं का? म्हणलं कस काय? म्हणजे अर्धी 20ची ना अर्धी 10ची. आता तुमच्या गावात आलो, 2-3 ठिकाणची प्यायला गेलो. इकडे नाव काही येणार नाही, आपले दीपक भाऊ हे मंडळ. नाही तर त्या चोपड्याकडे आम्ही दोघं गल्लीत चाललो. एका बाईच्या कडेवर पोरगा, ते त्या पोराला म्हणे कपेत बाबा धरून नेईन. आता आम्ही पोरं धरणार आहे. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी.
चांगली मंडळी आली, तरुण बी आले बिचारे, इकडे तरुण, समोर तरुण, इकडे तरुण, साऊंडवाले तरुण, पकवाजवाले तरुण, गायनाचार्य तरुण, पेटीवाले तरुण, विनेकरी तरुण, संबळवाला तरुण, नाही तर आजचा तरुण संध्याकाळी अन्ना पडतो धरून. त्याने इथं नाचायला पाहिजे, ते तिकडे नाचून राहिले. कुठे बजाव रंगी रंगी रे श्री रंगे, 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 रंगी रंगी तिकडे रंगून राहिलं. काही खाली आलतं बरे बंद पडतो, काही बरे आलतं खाली बंद पडतो, काही बँड बंद झाल्यावर बी आलतं, काही नवीन पद्धती खाली चिप काढून नाचायला लागली. चिप काढून कोण फिरतो खाला कव्वा. महादेवाच्या वरातीत भूत नाचले, पण नवरदेवाच्या वरातीत सुरळणी नाचून राहिले. बाबा छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याच्या अगोदर हिंदूच्या माय बहिणीला उचलून जलावखान्यात नाचवत होते. आता तीच पाळी फुकट आली, दुसऱ्या धर्माच्या पोरांना बँड वाजवायचा आणि त्या तालावर हिंदूच्या माय बहिणींना नाचव, ही आपली संस्कृती नाही. अल्लाउद्दीन खिलजी 32 दाताचा बोकड चित्तूरची राणी पद्मिनी हिच्या मागे लागला. चेहरा दाखव, आरशात चेहरा दाखवला. समोर दाखवायची पाळी आली, स्वतःला जाळून घेतला. हजारो प्रेत पेटले. हा माझ्या भारत देशाचा इतिहास आहे बाबा. झाशीची राणी लक्ष्मीबाई होती ती एक नार, ढाल छातीशी सूत्र पाठीशी कबरे आता आमचं कसं चाललं.